राम मंदिराच्या लोकार्पणाचा दिवस जवळ येऊन ठेपलाय। भारतभरातून लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहून तो याची देही याची डोळा पाहून त्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्या पदरात पाडून घ्यायला उत्सुक आहेत। पण हिंदू धर्मातले सर्वोच्च गुरु असलेले शंकराचार्य मात्र याला अपवाद असणार आहेत। 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना समारोहाला आपण जाणार नाही म्हणत 4ही शंकराचार्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला। मग हे 4ही शंकराचार्य आहेत कोण आणि त्यांनी रामललाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावर बहिष्कार का घातलाय? सगळ्याच प्रकरणाचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी आधी आपल्याला सबस्क्राइब करा। धार्मिक सोहळ्याला राजकीय रंग दिलाय। राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा भाजपीय झालाय म्हणत काँग्रेसने त्यावर सध्या तरी बहिष्कार घातलाय आणि आमंत्रण असूनही सोहळ्यास उपस्थित न राहण्याचे ठरवले आहे। पण 4ही पीठाच्या शंकराचार्यांनी मिळून या सोहळ्यावर बहिष्कार टाकणे म्हणजे थोडंसं विश्वास ठेवायला कठीण जाते नाही का? मग हे 4ही शंकराचार्य आहेत कोण आणि ते कुठल्या पीठाचे आहेत ते पाहूया। जगन्नाथपुरी मठाचे स्वामी निश्चलानंद सरस्वती, उत्तराखंडच्या ज्योतिषपीठाचे अविमुक्तेश्वरानंद सरस्वती, शृंगेरी मठाचे जगद्गुरु स्वामी भारती कृष्णजी आणि शारदा पीठाचे सदानंद सरस्वती असे हे 4 शंकराचार्य आहेत। सनातन धर्माचं पालन होत नाही म्हणून आम्ही बहिष्कार घालत आहोत असं उत्तराखंडच्या ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले। टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार हरिद्वारमध्ये ते म्हणाले की 22 तारखेच्या अयोध्यातल्या कार्यक्रमाला आम्ही 4ही शंकराचार्य उपस्थित राहणार नाही। आम्हाला कुणाबद्दलही कसलाही द्वेष किंवा वाईट भावना मुळीच नाही, पण शंकराचार्य म्हणून आमची जबाबदारी आहे की आम्ही सनातन हिंदू धर्माच्या नियमांचं पालन करावं आणि ते इतरांनाही सांगावं। आता जे मंदिराचं निर्माण करत आहेत ते हिंदू धर्माने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करताना आम्हाला दिसत आहेत आणि अशा परिस्थितीत आम्ही तिथे न जाणेच योग्य आहे। रिपोर्टच्या म्हणण्यानुसार अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की मंदिर बांधून पूर्ण झालं नसताना त्यात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणं हे हिंदू धर्माच्या सिद्धांताचं पहिलं उल्लंघन आहे आणि प्राणप्रतिष्ठापना करण्याची इतकी घाई करण्याची काहीच गरज नाही। पुढे बोलताना अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की 22 डिसेंबर 1949च्या मध्यरात्री भगवान रामाची मूर्ती बाबरी मशिदीत ठेवली गेली आणि 1992ला जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती। शिवाय तशा परिस्थिती उत्स्फूर्त घडल्या होत्या, त्यामुळे एकाही शंकराचार्याने तेव्हा त्यावर प्रश्न उपस्थित केला नव्हता। मात्र आता तशी परिस्थिती नाहीये। आपल्याकडे मंदिराचे निर्माण करायला भरपूर वेळ आहे, त्यानंतर मग प्राणप्रतिष्ठापना करावी। त्यांच्या मते अर्धवट अवस्थेतल्या मंदिराचं उद्घाटन करणं आणि त्यात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणं हा एक वाईट विचार आहे आणि त्यासाठी त्याला समर्थन देणारे त्याचे आयोजक कदाचित त्यांना अँटी मोदी म्हणतील, पण ते धर्मशास्त्राच्या विरोधात नाही जाऊ शकत। मागच्याच आठवड्यात स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी टीका केली होती की नेत्यांनी हा सोहळा राजकीय केलाय म्हणून। आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे हा कार्यक्रम इतका भव्य होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी मूर्तीचे अनावरण करत असताना मंदिराबाहेर बसून टाळ्या वाजवणे आपल्याला योग्य वाटत नाही। या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार नाही असे स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी सांगितलं होतं। स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी उद्घाटन समारंभाला इतके राजकारणी का उपस्थित असणं अपेक्षित आहे असा सवाल केला होता। प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची जबाबदारी पुजारी आणि साधूंची आहे, एवढ्या राजकारण्यांनी उपस्थित राहणं का अपेक्षित आहे असा त्यांनी सवाल केला होता। गर्भगृहात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असताना बाहेर बसून टाळ्या वाजवणे मला योग्य वाटत नाही। ज्या पद्धतीने राम मंदिराचे उद्घाटन होत आहे त्यावर नाराज स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास आणखीन 2 वर्षाचा कालावधी लागणार असल्याने मंदिराच्या उद्घाटनाची घाई का असा प्रश्न उपस्थित केला। कारण त्यांची नजर सार्वत्रिक निवडणुकांवर आहे। जे भौतिकवादी आहेत त्यांना फक्त वर्तमानच दिसते। रामलला प्रसिद्ध होणे ही चांगली गोष्ट आहे, पण मंदिरात सुरू असलेले काम पारंपरिक स्वरूपाचे नसल्याने मी संमती दिली नाही असेही ते पुढे म्हणाले। शिवाय त्यांच्या म्हणण्यानुसार अशास्त्रीय पद्धतीने भगवान रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्यास अशा वेळी भूत पिशाच यांचे आत्मे त्यात वास करतात, परिणामी ते आसपासचा परिसर गढूळ करून टाकतात। उत्तराखंडच्या ज्योतिषपीठाचे अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की मंदिराचं उद्घाटन धर्मशास्त्रानुसार व्हावं। मोदींनी काही चूक करू नये आणि त्यांचं पतन होऊ नये अशी आमची इच्छा आहे बस।
आम्ही काही अँटी मोदी नाही, आम्ही तर उलट प्रो मोदी आहे. खूप खास्ता खाल्ल्यावर मोदींचा उदय झालाय, यात बिघाड होऊ नये. जरी स्वामी निश्चलानंद सरस्वती आणि अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या सोहळ्यावर आक्षेप घेतला असला तरी वैष्णव धर्मगुरू आणि संत महंतांनी हा सोहळा सर्वार्थाने योग्य आहे असं म्हटलंय. पण सध्या सोशल मीडियावर शृंगेरी पीठाचे आणि शारदा पीठाचे एक पत्र फिरत आहे, ज्यात त्यांनी लिहिलंय की आपण या सोहळ्याला विरोध केल्याच्या बाता भ्रामक असून त्या खोटे आहेत. उलट त्यांनी म्हटलंय की हा सोहळा वेदशास्त्रानुसार व धर्मशास्त्राच्या मर्यादा पाळून पार पाडला जावा. बाकी तुम्हाला काय वाटतंय की नरेंद्र मोदींनी आगामी सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा मंदिर पूर्ण नसताना सुद्धा ठेवलाय का? आणि शंकराचार्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहावं का हे कमेंट करून नक्की कळवा. बाकी व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक आणि शेअर तर जरूर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. विषय खोल पृथ्वी गोल.